सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला। दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे। जखमीची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। दरम्यान बोरामणी नाका आणि मार्केट यार्ड परिसर हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो। अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तुमच्या मते बोरामणी नाक्यावर अपघात रोखण्यासाठी तातडीने काय उपाय करायला हवेत? स्पीड कंट्रोल की सिग्नल व्यवस्था? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा।